नमस्कार, आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल। नायगाव तालुक्यातील नरसी फाटा येथे जुलूस-ए मोहम्मदी मोठ्या उत्साहात संपन्न। इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 29 सप्टेंबर रोजी नरसी फाटा येथे जुलूस-ए मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले होते। ईद-ए-मिलाद उन नबी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। रविवारी सकाळी 7 वाजता मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। दरवर्षी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती दिनी मुस्लिम बांधवांकडून जुलूस-ए मोहम्मदी मोठ्या उत्साहात काढण्यात येते, पण यावर्षी कार्यक्रमात बदल करून दिनांक 29 सप्टेंबर रोजी रविवारी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। नरसी येथील दारू उलूम अहले सुन्नत नूरिया मुखेड रोड मेहबूबनगर येथून जुलूस निघून यानंतर मुख्य चौक, बस स्थानक परिसर, बिलोली रोड या मार्गाने विश्रामगृह येथून मखदूमनगर येथील मस्जिद येथे या जुलूसचा समारोप करण्यात आला। नरसी येथील हजरत खाकीशाह वली रहमातुल्लाह अलैह यांच्या दरगात फतेहा खानी सलाम व दुआ करण्यात आले। नायगाव तालुक्यातील नरसी येथे मुस्लिम धर्मगुरू खारी शाहिद रजा सिद्दीकी, काँग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सय्यद इसाक हाजी हुसेन साब, निजामाबाद येथील मुस्लिम धर्मगुरू सय्यद युसुफ उद्दीन खादरी चिश्ती अल रफाई, सय्यद इसाक हाजी हुसेन साहब, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख लतीफ, भाजपाचे शिवराज पाटील भिलवंडे, काँग्रेसचे संभाजी पाटील भिलवंडे, सुधाकर पाटील भिलवंडे, नाजिम सेठ, खाजा सेठ, हाजी रऊफ बागवान, बबलू खान निजामाबाद, सय्यद मोहिउद्दीन, सय्यद मुनीर, सय्यद आलिम, शेख जमील कोलंबीकर, सय्यद आरिफ, शेख नजीर चाऊस, सय्यद अजीम वसीम पठाण आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेस संवादसाठी अजीम नरसीकर, नायगाव, नांदेड। तमाम ही नरसी के नायगांव के अतराफ व तनाफ के दिगर अहबाब अहले सुन्नत वल जमात को बेहद मुबारकबाद पेश की जाती है कि आज जुलूस की कामयाबी और कामरानी वक्त और महफिल दरूद की जानिब से आस्ताना बैतुल नूर शरीफ की तरफ से अल्हम्दुलिल्लाह निज़ामाबाद शहर से 72 तबरुकात की आज ज़ियारत का अमल जो सुबह फजर के बाद से शुरू हुआ और अभी तक अल्हम्दुलिल्लाह ये चल रहा है। और मैं अवामुल नास का शुक्रगुज़ार हूँ कि जनाब सैयद इसाक साहब के कहने पर, उनके बच्चों के अजीज़ व क़ारिब के कहने पर यहाँ पर आमद हुए उनकी और ज़ियारत करके अपने आप को फैज़याब पाए। और मैं तमाम ही सबका अहले सुन्नत वल जमात के उलमा इकराम का, मशाइख़ इज़्ज़ाम का, सादात इकराम का शुक्रगुज़ार हूँ जो हमारी अपील पर तशरीफ़ ला के ज़ियारत करके सवाब-ए-दार हासिल करे। अल्लाह ताला से दुआ है कि इसी तरीके से भाईचारगी के साथ, इश्क व मोहब्बत के साथ, अमन के साथ हम लोग आगे बढ़े और हर साल इसी तरीके से अमन व अमान के साथ जुलूस को निकालते हुए कामयाबी व कामरानी की जानिब आगे बढ़े। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि तआला। सय्यद इसाक हुसेन साहब मुल्ला नरसीकर, नरसी येथील रहिवासी असून मी मुल्ला आहे आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी मुस्लिम धर्माचा एक सेवक म्हणून मी काम करतो आणि सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी समाजाचे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो। तसेच यावर्षी दरवर्षीप्रमाणे कोणत्या ना कोणा अडचणीमुळे जुलूसमध्ये बदल होत आहे। त्याप्रमाणे यावर्षी गणेश उत्सव आणि मोहम्मद पैगंबर यांची जयंती एका रोजीच आल्यामुळे आम्ही ही आजची ईद ची मिरवणूक 29 तारखेला ठेवली आहे।
ते जे मिरवणूक आम्ही ठेवलोय ते सर्व हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव यांचा एकोपा राहावा यासाठी ठेवलेली आहे. आणि आजच्या मिरवणुकीमध्ये आमचे हिंदू समाजातील अनेक नेते, अनेक कार्यकर्ते जसे संभाजी पाटील भिलोंडे, प्रकाश पाटील भिलोंडे, श्रावण पाटील भिलोंडे आणि धनगर समाजातील खनपटे कंपनी, कोकणे कंपनी आणि मातंग समाजातील सूर्यवंशी कंपनी आणि तसेच भेदे कंपनी आणि गावातील सर्व माझे हिंदू बांधव, मुस्लिम बांधव आणि सर्व बांधवांनी आम्हाला या मिरवणुकीमध्ये सहकार्य केले. आणि त्यांनी फळं, कोणी मिठाई, कोणी पाण्याचा, कोणी शरबतचा वाटप केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा मुस्लिम समाजाच्या तर्फे आभार मानतो. तसेच मी माझ्या स्वतःच्या योगदानातून हे 72 आमचे हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम यांचे मोहे मुबारक आणि पादत्राणे म्हणजे इतर काही तबरूक, जसे हुजूरचे मोहे मुबारक म्हणजे दाढीचे केस आणि जुल्फे मुबारक आणि आमचे मौला अली, तसेच इतर सहाबी यांचे मी माझ्याकडून विनंती करून आमचे निजामाबाद येथील पाहुणे आणि तेथील हजरत सय्यद युसुफुद्दीन चिश्ती, खादरी, रफाई, नक्षबंदी यांच्याकडून मी ते सर्व 72 प्रसाद इथं आणलेले आहे. आणि त्याचा त्या सर्व प्रसादाचं आमच्या गावातील, आमच्या तालुक्यातील नरसी, नायगाव, हिप्परगा, किनाळा, शंकरनगर आणि लोहगाव, गडगाव, मांजरम, आलूवडगाव, कोलंबी, दरेगाव, कहाळा या सर्व गावच्या लोकांनी योग्य त्या पद्धतीने